नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 32 इंच साईज कटोरी ब्लाऊजची संपूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्वात आधी मी पाठीमागच्या भागावरती जी डिझाईन तयार करून घेतली आणि बाह्यावरती जी काही पफ स्लीव्ज आहे मी ती तयार करून घेतली। या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढच्या साईडची संपूर्ण शिलाई आणि ब्लाऊजची फिटिंग कशी करायची आहे हे संपूर्ण इथे मी सविस्तर सांगणार आहे। तर त्याच्यासाठी सर्वात आधी दोघही साईडचे पार्ट समोरासमोर ठेवून अशा पद्धतीने वेगवेगळे करून त्याच्यावरती आपल्याला सर्वात आधी शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा, समोरासमोर ठेवून झाल्यानंतर अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या पार्टवरती सुद्धा मी लगेचच शिलाई करून आणि जो काही प्रिन्सेस कटचा भाग आहे त्याच्यावरती सुद्धा शिलाई करून घेत आहे। त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे। तर बघा, ह्या पद्धतीने पूर्ण कट करून घेतला। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं आय हुकच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत। तर सर्वात आधी मी हुक पट्टी जोडून घेत आहे। हुक पट्टीसाठी मी 1.25 इंच किंवा 1.5 इंचाची पट्टी आपल्याला अस्तरची पट्टी किंवा मग कपडा असेल तर ब्लाऊज पीसच्या कपड्याचे कट करून ह्या पद्धतीने जोडून घ्यायची आहे। त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची। त्याच्यानंतर मग पुन्हा ह्या पद्धतीने अगदी कडेने एक शिलाई टाकून घ्यायची आणि ह्या पद्धतीने जो काही काट आहे तो आतमध्ये फोल्ड करून आणि शिलाई करून घ्यायची। एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला आयपट्टी तयार करून घ्यायची। तर बघा, ती 2.5 ते 3.25 इंचाची आयपट्टी मी तयार करून घेतली आणि अस्तरच्या बाजूंनी ठेवून ह्या पद्धतीने तिच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची। नंतर मग ह्या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि पुन्हा मग तिथं 1.5 इंचावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग मशीनच्या सहाय्याने छोटे छोटे आय बॉक्स आपल्याला इथं तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही सुई धाग्याच्या सहाय्याने सुद्धा इथं आय तयार करू शकता किंवा मग ह्या पद्धतीने मशीनच्या सहाय्याने छोटे छोटे त्रिकोणी बॉक्स तयार करू शकतात। तर ह्या पद्धतीने मशीनच्या सहाय्याने मी छोटे छोटे बॉक्स तयार करून घेत आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लगेचच पूर्ण डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून शिलाई लगेचच ओपन होणार नाही। त्याच्यानंतर मग इथं सुद्धा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि दोघंही पार्ट एकमेकांवरती ठेवून चेक करून घ्यायची की बरोबर आहेत किंवा नाही। जर एखादा भाग कमी जास्त असेल तर तो एकसारख्या मापात कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग तिरकस धाग्यात मी 1.25 इंचाची ह्या पद्धतीने पट्टी कट करून घेतलेली आहे। ज्या पद्धतीने आपण पायपिंगसाठी पट्टी कट करत असतो सेम त्याच पद्धतीने पट्टी कट करून डबल फोल्ड करून घेतली आणि त्याच्यानंतर इथं मी लगेचच या पद्धतीने शिलाई करून घेत आहे। इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही पायपिंग करू शकतात किंवा मग या पद्धतीने गळापट्टी लावू शकतात। शिलाई करून झाल्यानंतर पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घेतले आणि लगेच वरून या पद्धतीने शिलाई करून घेत आहे। तर ही मी गळापट्टी लावून घेतली। याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा गळापट्टी लावून घ्यायची। दोघही बाजूंची गळापट्टी लावून घेतली आणि त्याच्यानंतर मग प्रिन्सेस कटचा हा पार्ट जोडून घ्यायचा। तर कोना हा वरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि प्रिन्सेस कटची शिलाई करत असताना प्रिन्सेस कटचा हा भाग वरच्या बाजूला ठेवून अगदी हळूवारपणे दोघही पार्ट अजिबात न खेचता आपल्याला शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर खालच्या बाजूला थोडं नॉर्मल कमी पडत असेल तर नॉर्मल खेचून घेतलं तरी देखील चालेल। तर बघा, दोघही बाजूंची ह्या पद्धतीने शिलाई करून झाली आणि त्याच्यानंतर जो थोडाफार भाग कमी जास्त झाला तर थोडाफार उरला तर आपण कट करू शकतो। दुसऱ्या बाजूचा सुद्धा प्रिन्सेस कटचा भाग मी वरच्या बाजूला ठेवून घेतला आणि त्याच्यानंतर मग हलक्या हाताने दोघही पार्ट सेम आहेत किंवा नाही हे चेक करून आणि दुसरा पार्ट सुद्धा जोडून घेतला। त्याच्यानंतर दोघही पार्ट अशा पद्धतीने चेक करून घेतले आणि मग आपल्याला खालच्या बाजूची कमरपट्टी जोडून घ्यायची आहे। तर इथं सुद्धा मी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतली। तुम्ही डबल फोल्ड करून शिलाई करू शकतात किंवा मग ह्या पद्धतीने शिलाई करू शकतात। आय हुकच्या बाजूला पट्टी आपल्याला बरोबर आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ह्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। इथं शिलाई झाली की नंतर शेवटी आपण इथं हात शिलाई करून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूची पट्टी सुद्धा सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे। आय हुकच्या बाजूला आपल्याला ती पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे। तिच्यावरती दाब शिलाई देऊन बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून आणि तिच्यावरती शिलाई करून घ्यायची।
त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने पार्ट पकडून घेतले आणि मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. तर शोल्डर जोडत असताना गळ्याकडील भाग अगदी एकमेकांवरती एकसारखे ठेवायचे आहेत, मागे पुढे होणार नाही ही काळजी घ्यायची आहे. मुंड्याकडच्या बाजूला जर थोडाफार भाग कमी जास्त झाला तर तो आपण सरळ रेषेत कट करू शकतो, परंतु गळ्याकडील भाग मागे पुढे होणार नाही ही काळजी घेत आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे. गळ्याकडील बाजूला थोडं एक्स्ट्रा शिलाई करून घेतली बघा. तर मग या पद्धतीने शोल्डर पट्टी एक्स्ट्रा आहे, मग ती आपल्याला एवढ्या भागावरती या पद्धतीने खडूने आखून घ्यायचं, सरळ शिलाई टाकून घ्यायचे आणि एक्स्ट्राचा भाग पूर्ण सरळ रेषेत कट करून घ्यायचा. दोघंही बाजूंना सेमच पद्धतीने आपल्याला शोल्डर पट्टी कट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे, परंतु बाही जोडत असताना ह्या पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायची. दोघंही पार्ट एका मापात कट करून घ्यायचे. तर बघा इथं मला बाहीचा अस्तर कमी पडलेला होता, तर मी बरोबर इथं कपड्यामध्ये ॲडजस्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने बाहीचा सुद्धा मध्य सेंटर काढून घेतला आणि बरोबर शोल्डरवरती ठेवून घेतला आणि मग आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बाही जोडायच्या आधी दोघंही पार्ट सेम आहेत किंवा नाही हे चेक करून घ्यायचं, जेणेकरून काखेमधील भाग हे कमी जास्त होणार नाही. तर बघा मध्य सेंटरपासून जर का आपण बाही जोडून घेतली तर जो काही शोल्डरवरील जो भाग आहे बाहीचा, जे आपण प्लेटा घेतलेल्या आहेत त्या मागे पुढे होत नाही आणि एकाच साईडला होत नाही आणि फिटिंगच्या बाजूला जर का थोडंफार कमी जास्त झालं तर ते आपण फिटिंगमध्ये ॲडजस्ट करू शकतो, परंतु मग एका साईडला होत नाही. तर बघा एक्स्ट्राची बाही दोघंही बाजूंना कट करून घेतली आणि सेम त्याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा मध्य सेंटर, जो काही मध्य सेंटर आहे तो बरोबर मी शोल्डरवरती ठेवून आणि ह्या पद्धतीने जोडून घेत आहे. बाहीला अस्तर कमी पडला तर तुम्ही बाहीला अस्तरचा जॉईंट देऊ शकतात किंवा मग मी ज्या पद्धतीने कपड्यामध्ये ॲडजस्ट केलेलं आहे सेम तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा कपड्यामध्ये ॲडजस्ट करू शकतात. तर बघा ह्या पद्धतीने दोघंही पार्ट अगदी हलक्या हलक्या हाताने पकडायचे आहेत, अजिबात खेचायचे नाही आणि जो काही बाहीचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो सरळ रेषेत आपल्याला कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बाही कट करून घेतली. तर बघा प्लेटा अशा पद्धतीने चेक करून घेतले, त्याच्यानंतर तुम्ही इथं प्रेस वगैरे करू शकतात. तर इथं पैठणी साडीचा काठ असल्यामुळे प्लेटा थोड्या अशा पद्धतीने उचकून वगैरे गेलेल्या आहेत. जर इथं साधा कपडा असला तर खूपच छान अशी ही पफ स्लीव्ज तयार होईल. दोघंही बाहींचा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला, त्याच्यानंतर बाह्या ह्या पद्धतीने चेक करून घ्यायचा. जर एखादा भाग कमी जास्त असेल तर तो भाग अशा पद्धतीने पकडून घ्यायचा आणि फिटिंगच्या साईडला किती इंचाचा आहे तर 1.5 इंच, एक लाईन इतपत आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि मग आपल्याला फिटिंग करायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने चेक करून आणि पुन्हा मग चेक करून घेतलं, सेम आहेत किंवा नाही चेक करून मग आपल्याला शिलाई करायची असते. त्याच्यानंतर मग शिलाई करत असताना आता पैठणी साडीचा कपडा असल्यामुळे धागे वगैरे निघायला नको, म्हणून सर्वात आधी बाहेरच्या बाजूला ह्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि मग आपल्याला अस्तरच्या बाजूने फिटिंग करायची आहे. बाहीमधील भाग थोडासा एक्स्ट्रा अशा पद्धतीने कट करून घेतला, नंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला सेमच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. पण फिटिंग करण्याआधी मग ह्या पद्धतीने दुसऱ्या बाजूचा पार्टसुद्धा मी चेक करून घेत आहे. जर एखादा कमी जास्त असेल तर पुन्हा मग काखेमध्ये थोडी या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि पुन्हा मग फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि ह्या पद्धतीने मग आपल्याला पुन्हा चेक करून घ्यायचं आणि पुन्हा मग अस्तरच्या बाजूनी न शिलाई करता वरच्याच बाजूनी शिलाई करून घ्यायची. जर तुमच्याकडे इंटरलॉकचं मशीन असेल तर तुम्ही त्याच्या सहाय्याने करू शकतात, नसेल तर मग ह्या पद्धतीने तुम्ही आतून शिलाई करू शकतात. तर बघा अशा पद्धतीने शिलाई करून घेतली. पुन्हा मग इथं एक्स्ट्राचा बाहीतील आतील कपडा कट केला आणि मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा काखेतील भाग अगदी एकसारखे समोरासमोर आलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग फायनली फिटिंग झाल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकणार, पुढे मी ते दाखवलेलंच आहे की अगदी काखेमधील भाग फिटिंग झाल्यानंतर सुद्धा समोरासमोर आलेले आहेत, कुठे कमी जास्त अजिबात झालेले नाही. तर या पद्धतीने तुम्ही जर का काळजीपूर्वक प्रत्येक पार्ट चेक करत ब्लाऊजची शिलाई केली तर अजिबात कोणताही भाग कमी जास्त अजिबातच होणार नाही. तर शिलाई करत असताना प्रत्येक पार्ट आपल्याला चेक करून आणि मगच फिटिंग करायची असते. तर बघा एका साईडचे पार्ट फिटिंग झाली तर पार्ट अगदी बरोबर आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला सुद्धा सेमच त्याच पद्धतीने मी इथं 1-2 शिलाई टाकून घेत आहे आणि नंतर मग आपल्याला फायनली फिटिंग करायची आहे. तर फिटिंग करण्याआधी
आपल्याला जी काही मापं आहे, दंडघेर, छातीचा भाग, मुंडा घेर, कमर, हे सर्व मापं टाकून घ्यायची आणि मग फायनली फिटिंग करून घ्यायची आहे. तर ब्लाऊजवरून मी दंडघेर, मुंड्याचा भाग आणि कमरपट्टी, छातीचा भाग आपण तुम्ही ज्या पद्धतीने फिटिंग करत असतात सेम त्या पद्धतीने मापं टाकून आणि मग फिटिंग करून घ्यायची. तर सर्वात आधी मी खडूने या पद्धतीने सरळ रेष ओढून घेतली आणि डायरेक्ट शिलाई करून घेत आहे. पूर्ण फिटिंग झाल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकणार तिथे काखेतील भाग अगदी खाली वरती अजिबात झालेले नाही. तर ह्या पद्धतीने अगदी प्रत्येक पार्ट चेक करून आणि मग आपण जर का ब्लाऊजची पूर्ण शिलाई केली तर ब्लाऊज अजिबात कुठे उचकत वगैरे नाही आणि खूप छान असा बसतो. दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने दंडघेर, मुंडा राऊंड, कमरेचा भाग, छातीचा भाग ही मापं टाकून आणि फिटिंग करून घेत आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की कळवा. तर बघा फायनली पूर्ण ब्लाऊज इथं कप्स वगैरे ठेवून या पद्धतीने चेक करून घेतला तर खूप छान असा हा ब्लाऊज इथं रेडी झालेला आहे. तर या ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला जी काही खूप छान अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि जी काही पफ स्लीव्ज तयार करून घेतलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात आणि या पद्धतीने खूप छान असा छान ब्लाऊज शिलाई करू शकतात किंवा या पद्धतीने पफ स्लीव्ज किंवा मागच्या गळ्याची डिझाईन तयार करू शकतात.